Hello everyone, welcome to all of you on our educational YouTube channel. Dear students, in today's video lecture, we are going to learn that the activity sheet of topic number 4.1 History of English Drama. Now see, first question. Name any four periods of history of British drama. म्हणजेच काय ब्रिटिश ड्रामाचे कोणतेही चार कालखंड लिहायचे आहेत आपल्याला इथे. सी आन्सर इज द फोर पिरियड्स ऑफ हिस्ट्री ऑफ ब्रिटिश ड्रामा आर फर्स्ट पिरियड मिडायवल पिरियड म्हणजेच मध्ययुगीन कालखंड, सेकंड रेनायन्सन्स पिरियड म्हणजेच काय पुनर्जीवन कालखंड, थर्ड आहे रेस्टोरेशन पिरियड म्हणजेच पुनर्स्थापनेचा किंवा सुधारणेचा कालखंड, आणि लास्ट आहे फोर्थ व्हिक्टोरियन पिरियड म्हणजेच राणी व्हिक्टोरियाचा कालखंड. नाव सी सेकंड क्वेश्चन. लिस्ट द फोर एलिमेंट्स ऑफ ड्रामा. म्हणजेच काय एलिमेंट्स म्हणजेच घटक, आपल्याला ड्रामाचे चार घटक लिहायचे आहेत. सी आन्सर द फोर एलिमेंट्स ऑफ ड्रामा आर फर्स्ट इज प्लॉट. प्लॉट मीन्स कथानक. सेकंड इज कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स मीन्स इन मराठी पात्र. थर्ड इज थीम. थीम म्हणजेच ड्रामाचा किंवा नाटकाचा विषय. अँड लास्ट फोर्थ इज स्टेज डायरेक्शन्स म्हणजेच रंगमंच दिग्दर्शक. दीज आर दी फोर एलिमेंट्स ऑफ ड्रामा. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. स्टेट ए टाईप ऑफ ड्रामा ईच फ्रॉम एनी फोर पिरियड्स ऑफ हिस्ट्री. म्हणजेच काय कोणत्याही चार पिरियड म्हणजेच कालावधी किंवा कालखंडामधील नाटकांची आपल्याला इथे नावे लिहायची आहेत. से आन्सर फर्स्ट पिरियड किंवा कालखंड मिडायवल पिरियड, आणि त्या कालखंडामध्ये सादर केलेले नाटक आपल्याला लिहायचे आहे. फर्स्ट आहे त्यातलं रॉबिन हुड आणि एव्हरीमॅन, हे त्या कालखंडामध्ये सादर केले जाणारे नाटकाचे प्रकार आहेत. नाव सी सेकंड रेनायसन्स पिरियड म्हणजेच कोणता पुनर्जीवन कालखंड, आणि या कालखंडामध्ये सादर केले जाणारे नाटक पहा पुढे रोमिओ अँड ज्युलिएट हे एक नाटक त्या कालखंडामध्ये सादर केले जायचं. आणि सेकंड आहे डचेस ऑफ मालपी. नाव सी थर्ड रेस्टोरेशन पिरियड म्हणजेच पुनर्स्थापनेचा किंवा सुधारणेचा कालखंड, आणि या कालखंडामध्ये सादर केले जाणारे नाटक पहा ऑल फॉर लव, आणि दुसरा आहे द वे ऑफ द वर्ल्ड. आणि फोर्थ पाहता व्हिक्टोरियन पिरियड, आणि व्हिक्टोरियन पिरियडमध्ये सादर केले जाणारे नाटक पहा द इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट हे एक नाटक आहे, आणि दुसरं आहे ए डॉल्स हाऊस हे नाटक व्हिक्टोरियन पिरियडमध्ये सादर केले जायचे. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. कम्पेअर द फीचर्स ऑफ ए कॉमेडी अँड ट्रॅजेडी. म्हणजेच काय कॉमेडी व ट्रॅजेडीच्या वैशिष्ट्यांची तुलना करायची आहे आपल्याला इथे. सी हिअर टू कॉलम्स आर गिवन. फर्स्ट इज कॉमेडी अँड सेकंड इज ट्रॅजेडी. सी इन दॅट फर्स्ट कॉमेडीमध्ये ए कॉमेडी डील्स विथ ह्युमरस स्टोरी विथ ए हॅपी एंडिंग, आणि कॉमेडीचा शेवट हा नेहमी आनंदीच होतो. नाव सी ट्रॅजेडी. इन दॅट फर्स्ट पॉईंट द ट्रॅजेडी डील्स विथ ए सिरियस ऑर डार्कर थीम विथ ए सॅड एंडिंग, आणि ट्रॅजेडीचा शेवट हा कायम दुःखी असतो. नाव से सेकंड पॉईंट कॉमेडीमधील ए कॉमेडी क्रिएट्स ए लाफ्टर अँड फन. म्हणजेच काय कॉमेडीमध्ये हास्य व विनोदाचा समावेश केलेला असतो, हास्य व विनोद निर्माण केला जातो. आणि ट्रॅजेडीमध्ये पहा सेकंड पॉईंट ए ट्रॅजेडी क्रिएट्स इमोशन्स ऑफ पिटी अँड फिअर. म्हणजेच काय तर ट्रॅजेडीमध्ये दयेची भावना निर्माण केली जाते व प्रेक्षकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. नाव सी कॉमेडीमधील थर्ड पॉईंट पहा ए कॉमेडी डिपेंड्स मोस्टली ऑन अनयुज्युअल सर्कमटन्सेस अँड विटी डायलॉग्स. म्हणजेच काय कॉमेडी ही बऱ्याच वेळा असामान्य परिस्थितीवर आणि विनोदी संवादावर आधारित असते. नाव सी ट्रॅजेडीमधील थर्ड पॉईंट इन ट्रॅजेडी द मेन कॅरेक्टर मोस्टली हॅज ए मोरल फ्लो दॅट कॉजेस द ट्रॅजिक एंड. म्हणजेच काय ट्रॅजेडीमध्ये बऱ्याच वेळा मुख्य पात्र हे नैतिक प्रवाहाच्या दिशेने कार्य करत असताना आपल्याला दिसते, त्यामुळे स्टोरीचा शेवट किंवा एंड हा
दुःखी दाखवलेला असतो. नाव सी कॉमेडीमधील फोर्थ पॉईंट, ए कॉमेडी युजेस ह्युमरस डायलॉग्स अँड सिच्युएशन्स टू गिव रिलीफ. म्हणजेच काय, तर कॉमेडीमध्ये विनोदी संवाद व घटना दर्शवलेल्या असतात. आणि ट्रॅजेडीमध्ये पहा फोर्थ पॉईंट, ए ट्रॅजेडी युओक्स pity फॉर द कॅरेक्टर्स अँड टीच मोरल लेसन्स. म्हणजेच काय, ट्रॅजेडीमध्ये पात्रांविषयी दया निर्माण होते आणि त्याच्यातून आपल्याला मोरल लेसन दिलेला असतो, म्हणजे नैतिक असा संदेश दिलेला असतो. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, डिफाईन ड्रामा. ड्रामाचे आपल्याला इथे डेफिनेशन लिहायचे आहे. सी आन्सर, ड्रामा इज ए कंपोजिशन इन वर्स ऑर प्रोज टू बी ॲक्टेड ऑन द स्टेज. म्हणजेच काय, ड्रामा हे गद्य व पद्य विभागाचे मिश्रण असते आणि जे स्टेजवर सादर केले जाते. पुढे पहा आणखी, इट टेल्स ए स्टोरी थ्रू ॲक्शन, कॉस्ट्यूम, सेटिंग अँड डायलॉग्स. म्हणजेच काय, ड्रामामध्ये स्टोरी ही कृतीच्या माध्यमातून, हावभावाच्या माध्यमातून व संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवलेली असते. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, एक्सप्लेन द टर्म प्लॉट. प्लॉट म्हणजेच काय, कथानक. कथानक ही टर्म आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. सी आन्सर, द प्लॉट इज द सेरीज ऑफ इव्हेंट्स दॅट टेक प्लेस ड्युरिंग द प्ले. इट इज द प्लॅन, स्कीम or pattern of the play. It has beginning, middle and end. Now see next question number 7, state the difference between drama and novel. म्हणजेच काय, ड्रामा म्हणजेच नाटक व कादंबरी, नॉवेल म्हणजे कादंबरी, या दोघांमधील डिफरन्स आपल्याला विचारलेला आहे. से आन्सर, ड्रामा टेल्स ए स्टोरी थ्रू द परफॉर्मन्स, ॲक्ट्स, सीन अँड डायलॉग. म्हणजेच काय, ड्रामामध्ये म्हणजे नाटकामध्ये स्टोरी ही कशाच्या माध्यमातून दाखवलेली असते, दृश्य, संवाद व सादरीकरणाच्या माध्यमातून दाखवलेले असते. आणि त्याच्या उलट पहा, ए नॉवेल इज रिटन इन ए नरेटिव्ह फॉर्म. आणि नॉवेल ही सादर केली जात नाही, तर ती रिटन फॉर्मॅटमध्ये असते आणि कथानकाच्या स्वरूपात लिहिलेली असते. पुढे पहा आणखी, इट डिस्क्राईब्स कॅरेक्टर्स अँड ॲक्शन्स. कथानकाच्या स्वरूपात रिटन फॉर्मॅटमध्ये पात्र आणि कृती दर्शवलेली असते. इट इज मीन फॉर रीडिंग अँड नॉट फॉर परफॉर्मन्स. म्हणजेच काय, कादंबरी ही वाचन केली जाते, सादरीकरण केलं जात नाही. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, स्टेट द डिफरन्स बिटवीन पोएट्री अँड ड्रामा. म्हणजेच काय, कविता आणि नाटक यामधील आपल्याला डिफरन्स विचारलेला आहे. सी फर्स्ट पोएट्री, फर्स्ट पॉईंट पहा त्यातील, पोएट्री इज ए वर्स ऑर पोएटिक प्रेझेंटेशन फॉर रेसिटेशन. आणि ड्रामा म्हणजे काय, फर्स्ट पॉईंट, ड्रामा इज नॉर्मली इन प्रोज फॉर्म रिप्रेझेंटेड बाय ॲक्शन्स अँड स्क्रिप्ट. नाव सी सेकंड पॉईंट, पोएट्रीमधील दुसरा पॉईंट, पोएट्री हॅज स्टांझाज फॉर म्युझिकल इफेक्ट, मोस्ट ऑफ द पोएट्री हॅज रिदम अँड राईम. म्हणजेच काय, पोएट्री ही स्टांजाच्या स्वरूपात लिहिलेली असते आणि त्याच्यामध्ये रिदम आणि राईम स्कीम वापरलेले असते. आणि ड्रामामध्ये पहा, ड्रामा हॅज ॲक्ट्स, सीन अँड डायलॉग्स. ड्रामामध्ये सीन म्हणजे दृश्य आणि संवाद म्हणजेच डायलॉग असतो, तो पोएट्रीमध्ये नसतो. नाव सी पोएट्रीमधील थर्ड पॉईंट, पोएट्री प्रेझेंट्स ए वर्ड पिक्चर्स, देअर इज यूज ऑफ पोएटिक डिव्हायसेस लाईक फिगर ऑफ स्पीच. म्हणजेच काय, पोएट्रीमध्ये फिगर ऑफ स्पीच अलंकार वापरलेले असतात, परंतु ते ड्रामामध्ये वापरलेले नसतात. पहा, ड्रामा प्रेझेंट्स द स्टोरी थ्रू परफॉर्मन्स, कॅरेक्टरायझेशन अँड प्लॉट. प्लॉट म्हणजे कथानक, कॅरेक्टरायझेशन म्हणजे व्यक्तिचित्रण आणि परफॉर्मन्स म्हणजे सादरीकरण. ह्या तिन्हींच्या माध्यमातून ड्रामा सादर केला जातो. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9, डिफरन्शिएट बिटवीन कॅरेक्टर्स अँड कॅरेक्टरायझेशन. म्हणजेच काय, पात्र आणि व्यक्तिचित्रण यामधील आपल्याला फरक विचारलेला आहे. सी आन्सर, कॅरेक्टर्स ऑफ ए ड्रामा आर द पर्सनॅलिटीज परफॉर्मिंग ॲक्शन टू टेल द स्टोरी, व्हाईल कॅरेक्टरायझेशन डील्स विथ द युनिक क्वालिटीज दॅट द ड्रामॅटिस्ट ब्रिंग इन लाईफ. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन, एनलिस्ट ए फ्यू रिझन्स फॉर वॉचिंग ए ड्रामा लाईव्ह ऑन द स्टेज. म्हणजेच काय, ड्रामा लाईव्ह पाहण्यामागे
काही कारणं आहेत किंवा त्याचे रिझन आपल्याला लिहायचे आहेत. से आन्सर रिझन्स फॉर वॉचिंग ए ड्रामा लाईव्ह ऑन द स्टेज. फर्स्ट, इट गिव्स रियल एक्सपिरियन्स. सेकंड रिझन, it gives joy and creates real atmosphere before the eyes of the audience. Third reason, it develops spectators' involvement in the events. And last reason, it presents concrete picture before the audience. These are the reasons. Now see next question. Define the term one act play. वन ॲक्ट प्ले म्हणजेच मराठीमध्ये एकांकिका म्हटलं जातं त्याला. पहा डेफिनेशन. ए वन ॲक्ट प्ले इज नॉट एक्झॅक्टली ए शॉर्टनड प्ले. इट इज ए कम्प्लीट स्टोरी दॅट हॅज टू बी परफॉर्मड ऑन द स्टेज इन स्टिप्युलेटेड टाईम. इट हॅज इट्स ओन फीचर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स. द ॲक्शन इज confined to a single place and the number of characters is limited. Now see next question. Question number 12. List the features of one act play. म्हणजेच काय, एकांकिकेची आपल्याला वैशिष्ट्ये लिहायची आहेत. Say answer features of one act play. First, it has one or more scenes. Second feature, it is concise in manner. Third feature, it has single dominant theme which produces singular effect. Fourth feature, it treats problems of everyday life. Fifth feature, it has a beginning, middle and end. And last feature, it has unity of time, place and action. These are the features of one act play. Now see last question. Match the pairs. म्हणजे काय, आपल्याला दोन कॉलम दिलेले आहेत, ए कॉलम आणि बी कॉलम. ए कॉलममध्ये वर्ड्स दिलेले आहेत आणि बी कॉलममध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पहा फर्स्ट आहे स्टेज डायरेक्शन म्हणजेच रंगमंच दिग्दर्शक, आणि याला बी कॉलममधील येतं गाईडलाईन्स गिवन बाय द ड्रामाटिस्ट. हे झालं बीमधील त्याचा ॲन्सर. सेकंड पहा मोनोलॉग म्हणजेच एक पात्री नाटक, आणि त्याला बी कॉलममध्ये येतं टू स्पीक टू वन सेल्फ म्हणजेच एक पात्री नाटक. थर्ड आहे थीम. थीम म्हणजेच विषय, आणि त्याला बी कॉलममधील येतं ॲन्सर द मेन आयडिया ऑर पॉईंट ऑफ ए प्ले. त्याचा ॲन्सर आहे. आणि लास्ट आहे ए कॉलममधील फोर्थ सॉलिलॉकी म्हणजेच स्वतःशीच बोलणे, आणि त्याचं बी कॉलममधील ॲन्सर येतं कॅरेक्टर्स थॉट प्रोसेस एक्सप्रेस्ड अलाउड. हे त्याचं ॲन्सर आहे.